नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सूर्यकांत कांबळे तुम्हा सर्वांचे मैत्रीय कॉमर्स अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एमकॉम पार्ट 1 सेमिस्टर 1 मधील ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 3 टॅक्सेशन या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 इन्कम फ्रॉम सॅलरी या टॉपिकवर आधारित एमसीक्यू म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत. हे सर्व एमसीक्यू परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहेत, म्हणून तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग सुरू करूया. क्वेश्चन नंबर 1, सॅलरी इज टॅक्सेबल ऑन विच बेसिस? ऑप्शन्स आहेत रिसिप्ट बेसिस ओनली, ॲक्रुअल बेसिस ओनली, आयदर रिसिप्ट ऑर ॲक्रुअल बेसिस विचएवर इज अर्लियर, कॅश बेसिस ओनली. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, either receipt or accrual basis whichever is earlier. Question number 2, pension received by government employee is, options आहेत fully taxable, fully exempt, partly exempt, tax free. So याचा right answer आहे option A, fully taxable. Question number 3, salary received by by an employee is, options आहेत fully exempt, fully taxable, partly taxable, exempt up to ₹5,000. So याचा आन्सर आहे ऑप्शन ए, fully exempt. Question number 4, arrears of salary are taxable in the year. Options आहेत in which they relate, in which they are received, spread over past years, not taxable. So याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, in which they are received. Question number 5, salary from more than one employer during the same year is, options आहेत exempt, taxable under income from other sources, taxable under salary, not taxable. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, taxable under salary.